त्याच्याबद्दलची माहिती. त्यानंतर ना खाली तुम्हाला त्यांना डिअर सर और रिस्पेक्टेड सर मॅडम त्या पद्धतीनं सॅल्युटेशन करायचं पत्राच्या सुरुवातीला. आणि त्यानंतर ना तुम्हाला बॉडी ऑफ द लेटर म्हणजे विषयावर आधारित काही महत्वाच्या बाबी लिहायच्या आहेत. आणि त्या शेवट करत असताना तुम्हाला त्याच्यामध्ये युअर्स फेथफुली आणि बाकी अजून काय अजून काय राहिलं होतं त्याच्यात. क्लोजिंगच्या अगोदर काही महत्वाच्या गोष्टी लिहिल्या होत्या आपण. कोणकोणते पॉईंट लिहिले होते त्याच्यात. युअर्स ट्रूली, युअर्स फेथफुली. हा नाही ते वाला नाही. ते क्लोजिंगच्या अगोदर काइंडली कन्सिडर माय रिक्वेस्ट अँड किंवा यू और लेट मी नो इफ आवर व्हिजिट वुड बी ओके. अशा पद्धतीचे कोणते पण एखादे वाक्य तुम्हाला वापरायचे आहेत. आणि शेवटी युअर ट्रूली, युअर फेथफुली अँड युअर ओबिडियंट स्टुडंट म्हणून लिहायचं आहे. तर अशा पद्धतीचं आपल्याला फॉर्मल लेटर बद्दलची